पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सागरी किनाऱ्यांचा आतापर्यंत विकास झाला नव्हता। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सागरमाला प्रकल्पाअंतर्गत सागरी किनारपट्टीचा विकास होत असल्याचं केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रशिक्षित 87 मच्छीमारांना वॉटर स्पोर्ट्स परवान्यांचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते। राष्ट्रीय जलक्रीडा स्पर्धा गोवा या पर्यटन मंत्रालयाच्या अधिकृत संस्थेमध्ये हे प्रशिक्षण देण्यात आलं असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 10 सिंधू कन्यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं। पर्यटन वाढीमध्ये अशा शास्त्रशुद्ध सुविधांचा अंतर्भाव करण्याचा दूरदृष्टिकोन बाळगल्याबद्दल श्रीपाद नाईक यांनी सुरेश प्रभू आणि त्यांच्या संस्थेची प्रशंसा केली। केवळ मच्छीमारी करून उपजीविका करण्याऐवजी मच्छीमार समाजाने वेगवेगळे पर्याय निवडून आत्मसात करावेत, असं सुरेश प्रभू यांनी सुचवलं।